चला तर प्रेक्षक हो, आज आपण बनवणार आहे शेवभाजी. मस्त अशी चमचमीत शेवभाजी, 10 मिनिटात होणारी शेवभाजी. तर यासाठी आपण इथे टमाटे कापून घेतलेला आहे. एक टमाटा, एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. छोटा अद्रकचा तुकडा घेतला आहे. तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता. मी इथे खलबत्ता आहे माझ्याकडे, त्यामध्ये कुटून घेत आहे. कुटून घेतलेल्या वाटणाची चव खूप छान लागते, आपण जे कुटून घेतो त्याची. तर यात खोबरं, लसूण आणि अद्रक टाकलेलं आहे. ते छान बारीक कुटून घ्यायचं आहे. आपलं वाटण आता तयार झालेलं आहे. आता आपण कढई ठेवूया. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आहे. काही लोकांची म्हणजे आपण जेव्हा शेवभाजी करतो तेव्हा ती शेवभाजी अशी घट्ट होऊन जाते किंवा शेव अशी पूर्ण पिठल्यासारखं होऊन जातं. तर त्यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण यात अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर मोहरी टाकून घेऊया. ते तडतडल्यानंतर आपण आता यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. टमाटर टाकून घेऊया. टमाटा आणि कांदा चांगला होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. आता आपण यात वाटण टाकून घेऊया. आपण जे वाटलं होतं ते वाटण टाकून घेऊया. इथे मी 2 जणांची भाजी करत आहे म्हणून वाटण पण थोडंच घेतलं आहे आणि कांदा टमाटा पण एकच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाढवू शकता. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. थोडं या भाजीसाठी तेल जास्तच टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया. ही लाल कलरची तिखट चटणी आहे, काश्मीरी लाल मिर्च ती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड टाकून घेऊया. सगळे मसाले छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी थोडा काळा मसाला टाकलेला आहे. सगळे मसाले तेलात मिक्स करायचे आहे आणि मसाले जळणार नाही यासाठी थोडं आपण पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून घेतलेलं आहे मसाले जळू नये म्हणून. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे भाजीला आणि तेल पण सुटलेलं आहे. थोडं अजून आपण पाणी टाकून घेऊया. इथे मी 1 ग्लास पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. आमची 2 जणांची भाजी आहे म्हणून. मीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. तुम्ही बघू शकता किती छान पाण्याला उकळ आलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आणि लगेचच शेव आपल्याला यात टाकायची नाही आहे. आपल्याला शेव थोडं नंतर टाकायची आहे, पाणी उकळल्यानंतर. तुम्ही बघू शकता आता मी शेव टाकत आहे. मी इथे बारीक शेव घेतलेली आहे. तुम्ही जाड शेवही घेऊ शकता. आता शेव टाकल्यानंतर आपल्याला भाजी जास्त हलवायची नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर होऊ द्यायची आहे भाजी. तर यामुळेच आपण शेवटी शेव टाकायची आहे. आपल्याला जेवायला बसायचं